नमस्कार, मी प्राजक्ता. तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण काही किचन टिप्स आणि क्लिनिंग टिप्स बघणार आहोत, तेही उन्हाळा स्पेशल. व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले ना मी काही भांडी मागवलेली आहे इंडस व्हॅलीकडनं. हा इंडियाज नंबर 1 हेल्दी कुकवेअर ब्रँड आहे आणि माझं खरंच ड्रीम होतं की माझं किचनमध्ये ना इंडस व्हॅलीचे भांडे असावेत, तर मी मागवली आहे. त्यासोबत मला युजर मॅन्युअल सुद्धा मिळालेलं आहे. त्यामध्ये आपल्या भांड्याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्यासोबत मला 5 इयरचं वॉरंटी कार्ड सुद्धा मिळालेलं आहे. आता ही मी कोणकोणती भांडी मागवली आहे तुमच्यासोबत विथ डिटेल सगळं काही शेअर करणार आहे. आता खरंच अशी काळाची गरज आहे की आता आपण स्टीलच्या भांड्यांकडे गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं ती स्टीलची भांडी ब्रँडेड असायला हवी, कारण आपण त्यामध्ये जेवण बनवतो. तर सगळ्यात पहिलं आहे हे प्रेशर पॅन, जे तुम्ही कुकर म्हणून सुद्धा वापरू शकता, पॅन म्हणून सुद्धा वापरू शकता. 2 लिटरचं आहे, ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचं आहे. एकदम सुपर पॅकेजिंग सोबत येतं, एकदम प्रीमियम क्वालिटी आहे. चला आता मी याचा लुक सुद्धा दाखवते आणि यासोबत काय काय येतं ते सुद्धा दाखवते. तर हे आहे याचं झाकण. एकदम जबरदस्त अशी रबर गास्केट यासोबत येते आणि जबरदस्त पॅकेजिंग सोबत येते. एकदम छान त्याची क्वालिटी आहे आणि मेन म्हणजे ना याचा लुक मला खूप जास्त आवडलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता याचं जे काही हँडल आहे ते सुद्धा एकदम प्रीमियम आहे, कूल टच आहे. कितीही कुकर गरम झालं तरी हे गरम होत नाही. इझी टू हँडल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे ब्रॅकलेट हँडल आहे आणि दिसायला एकदम प्रीमियम डिझाईन दिसत आहे. त्यानंतर यासोबत तुम्हाला मिळणार आहे ती म्हणजे विसल, जी की 100% कूल टच आहे. कितीही गरम झालं, अगदी शिट्टी सुद्धा आली तरी तुम्हाला हे गरम लागणार नाही आणि डिझाईन बघू शकता जबरदस्त आहे. त्याचबरोबर आपल्याला याच्यासोबत मिळणार आहे ते म्हणजे प्रेशर कुकरचं बॉटम. मला पर्सनली अशा पद्धतीचे कुकर प्रचंड आवडतात आणि तुम्ही बघू शकता प्रचंड असं हेवी सुद्धा आहे. 3 लेअरनी बनलेला आहे. 3 लेअर म्हणजे ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील म्हणजे काय, तर पहिली लेअर ही स्टीलची, सेकंड लेअर ही अल्युमिनियमची आणि तिसरी लेअर ही डबल स्टीलची. अशा पद्धतीने ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील आहे. बॉटम बघू शकता सँडविच बॉटम दिलेला आहे. इंडक्शन गॅस दोन्ही वरती सुद्धा चाल, परफेक्ट फिनिशिंग आहे. त्याचबरोबर इव्हनली हीट सुद्धा व्यवस्थित स्प्रेड होते, त्यामुळे आपले अन्न जळत वगैरे नाही आणि व्यवस्थितरित्या एकसारखं कुक सुद्धा होतं. तर चला आता दुसरं भांडं कोणतं घेतलं आहे मी ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर हा आहे सॉसपॅन विथ लीड आणि हा 14 सेंटीमीटरचा आहे. हा सुद्धा एकदम जबरदस्त आहे. पर्सनली मला असं वाटतं की मी हा ना चहासाठी किंवा काही भात वगैरे करण्यासाठी नक्कीच याचा वापर करेल. तुम्ही बघू शकता याचं लीड किती जबरदस्त. या स्टीलच्या झाकणला धरण्यासाठी नॉब दिलेला आहे, जो एकदम प्रीमियम क्वालिटीचा आहे. इथे स्टीम जाण्यासाठी 3 होल सुद्धा दिलेले आहेत. कितीही गरम झालं तरी सुद्धा ह्या नॉबला हे करून आपण व्यवस्थित हँडल करू शकतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे हँडल किती प्रीमियम क्वालिटीचं आहे. 100% कूल असणार आहे. इझी टू हँडल, स्टर्डी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे. आणि हे सुद्धा ट्रॅपला स्टेनलेस स्टील पासून बनलेलं आहे. 3 लेअर इनोव्हेटिव्ह कॅप्सूल बेस आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. न्यूट्रिएंट जे आहेत आपल्या अन्नातले ते प्रिझर्व करतं. डिशवॉशर सेफली आहेत. 100% हेल्दी अँड हायजेनिक फूड सेफ मटेरियलनी बनलेलं आहे. जबरदस्त मटेरियल आहे. जेव्हा आपण हे गॅसवरती इंडक्शनवरती ठेवतो तर हे एकदम स्टर्डी राहतं आणि हँडलने याचा लुक ना एकदम जबरदस्त आलेला आहे. तुम्ही बघणार की याचा बॉटम सँडविच आहे, त्यामुळे फास्ट आणि इव्हन हिटिंग होते. त्यामुळे जेही तुम्ही यामध्ये अन्न बनवणार आहात किंवा कुक करणार आहात ते इव्हनली हिट होते आणि व्यवस्थित शिजल्या जातं, एकसारखं शिजल्या जातं. डिशवॉशर सेफली सुद्धा आहेत आणि याची डिझाईन सुद्धा एकदम प्रीमियम क्वालिटी आहे. त्यामुळे तुम्हाला जर हे ऑर्डर करायचे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ना लिंक दिलेली आहे. तुम्ही इझिली ऑर्डर सुद्धा करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे नॉनस्टिकचे भांडे असतात ज्याला चिपकत नाही आपण असं म्हणतो, ते तुम्ही स्टीलमध्ये सुद्धा अनुभवू शकता. ते कसं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. चला आता मी ही दोन्हीही भांडे ऑर्डर केलेली आहेत. आता आपण हे व्यवस्थितरित्या वापरण्याआधी स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. एकदम जबरदस्त आहे. इझी टू क्लीन आहे, इझी टू यूज आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमध्ये जर अल्युमिनियमची भांडी वापरत असणार तर नक्कीच तुम्हाला आता स्टीलच्या भांड्याकडे वळण्याची खूप गरज आहे. आता आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हे स्टीलची भांडी चांगली असतात. तर सगळ्यात प्रथम मी हे स्वच्छ अशी धुवून घेते आहे. तुम्हाला जर हे ऑर्डर करायचे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, पण जर तुम्ही प्राजक्ता हा कुपन कोड टाकला तर तुम्हाला एक्स्ट्रा 12% डिस्काउंट मिळणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता मी यामध्ये पालक खिचडी बनवून घेतलेली आहे. स्टीलचं भांडं आहे त्यामुळे आपल्या जनरली डोक्यामध्ये असतं की हे खाली चिपकतं, तर
तर हे बिलकुल चिपकत नाही. एकदम जबरदस्त आहे, प्रीमियम क्वालिटी आहे. 2 ते 3 लोकांसाठी एकदम जबरदस्त 2 लिटरचं कुकर सफिशियंट आहे. स्पेशली मी हे पर्सनली निर्वीसाठी घेतले, जर तिला पटकन खिचडी वगैरे बनवायची असेल आणि आम्हाला घरी सुद्धा खिचडी बनवायची असेल 2-3 तर इझिली यामध्ये बनून जाते. त्याचबरोबर जो सॉसपॅन आहे, आता म्हटलं नवीन भांडं आहे तर चला गोडाने सुरुवात करूया. तर यामध्ये मी शिरा बनवत आहे. तुम्हाला माहिती असेल शिरा असा खाली चिपकतो, तर तुम्ही बघू शकता याच्या बेसला तो बिलकुल चिपकत नाही आहे आणि इव्हन हिटिंग होते, त्यामुळे असं कुठे लागत सुद्धा नाही आणि मऊसूद असा आपला शिरा सुद्धा तयार झालेला आहे. त्यामुळे तुम्ही यामध्ये काही बनवू शकता, अगदी दुधाचं भांडं सुद्धा हे करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे सॉस सुद्धा तुम्ही यामध्ये ट्राय करू शकता. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता बिलकुल चिपकलेलं नाहीये, इझी टू क्लीन आहे. असं जास्त आपल्याला घासायची सुद्धा गरज नाही आहे. ज्या पद्धतीने आपण नॉर्मली भांडे घासतो आपल्याला तसंच हे घासून घ्यायचं आहे. अगदी तुम्हाला ना नॉनस्टिक सारखा फील याचा येतो. त्यामुळे तुम्ही अवश्य ही भांडी नक्की वापरून बघा आणि मी खरं सांगते याची खरंच प्रीमियम क्वालिटी आहे. तुम्ही एकदा अवश्य ट्राय करून बघा. आणि इंडस व्हॅलीना हा नंबर 1 हेल्दी कुकवेअर ब्रँड आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या किचन मध्ये याची भांडे तर नक्कीच ऍड करा. चला मंडळी, तर आपण आता दुसरी टीप बघूया. तर काय झालं माहितीये का, आता आपल्या घरामध्ये लहान मुलं असली की असे कारनामे होतातच. तर असंच कायचं झालं तर एक पूर्ण अशी नेलपेंटची बॉटल इथे फुटली आणि मी पुसून घेतली, पण बऱ्याच त्याचे जे वण आहे ते तसेच राहिले, कारण ते लगेच ड्राय झालं. आणि जर आपण हे काही केलं ना तरी सुद्धा निघत नाही, अगदी घासणीने घासायचं म्हटलं तरी सुद्धा निघत नाही. यासाठी ना आपण थोडंसं डोकं लावलं ना तर त्याचं सोल्युशन लगेच भेटून जातं. आता नेलपेंट आपण लावतो आणि आपण काढण्यासाठी काय वापर करतो, तर नेलपेंट रिमूव्हरचा वापर करतो. तर नेल रिमूव्हरच आपल्याला लागणार आहे. तुम्ही नेल रिमूव्हर ऐवजी जो स्प्रे वापरता, हवं तर तुमच्याकडे जर एक्सपायर झालेला स्प्रे असेल ना, परफ्यूम असेल, त्याचा वापर सुद्धा करू शकता. तर मी कापसाचा बोळा घेतला आहे, त्यावरती बघा मी हे टाकलेलं आहे नेल रिमूव्हर आणि अशा पद्धतीने आपल्याला पुसून घ्यायचंय. फक्त ना फॅन बंद ठेवायचा आहे, कारण नेल रिमूव्हर लगेच सुकून जातं. सो त्यामुळे आपल्याला हे करायचंय. ज्या पद्धतीने आपण आपली नेलपेंट काढतो ना त्याच पद्धतीने हे व्यवस्थित निघलं जातं. रिझल्ट तुमच्या समोर आहे. पूर्ण नेलपेंटचे भरपूर असे डाग झाले होते, जे काही केलं तरी निघत नव्हते, ते खूप इझिली निघालेले आहे. ही ट्रिक आवडली असेल आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा. आता उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे सगळ्यांना थंड खूप प्यावंसं वाटतं आणि आपल्याकडे ना आता अशा पद्धतीने रबडी म्हणा, दही म्हणा अशा मटक्यामध्ये मिळतं. तर माझ्याकडेही होतं, तर चला म्हटलं आपण यामध्येच करूयात. खरंच खूप जबरदस्त टेस्ट लागते, अगदी गोडसर असं दही याचं लागतं. तर कसं दही साठवायचं, सगळ्यात पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं, फेटून घ्यायचं दही आणि असं बॉटमला लावायचं. आता ज्या दुधामध्ये आपण यामध्ये टाकणार आहोत त्यामध्ये सुद्धा थोडंसं जे दही आहे ते टाकायचं आणि दूध हे कोमटसर असायला हवं, अतिही कोमटसर नको, तुमचं बोट सहन करेल तितपत. अशा पद्धतीने मी दूध टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे झाकून ना रात्रभरासाठी ठेवायचं किंवा उष्णतेच्या ठिकाणी ठेवायचं आहे. दिवस सकाळी लावलं असेल तर संध्याकाळपर्यंत ठेवा. त्यानंतर तुम्हाला ना 12 तास झाले ना की मग हे फ्रीज मध्ये ठेवायचं आहे. लगेच खायला घ्यायचं नाही, फ्रीज मध्ये ठेवायचं. अशा पद्धतीने अगदी 7 ते 8 तास जरी तुम्ही बाहेर ठेवलं ना, नंतर फ्रीज मध्ये ठेवा. नंतर तुम्ही बघणार हे व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने सेट होतं. मी तर हे फ्रीज मध्ये सुद्धा अगदी 1 तास ठेवलं आणि याची चव एवढी गोडसर लागते, तुम्हाला काय सांगू. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही लस्सीच पेताय का. आणि जर दही आंबट होत असेल तर गोडसर राहण्यासाठी त्यामधली ना दुधामधली साय काढू नका, अति गोडसर असं दही होतं. जर तुम्हाला सुद्धा हे भांडे घ्यायचे असेल तर प्राजक्ता हा कुपन कोड वापरा आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. या संपूर्ण ट्रिक्स आवडल्या असेल तर नक्की लाईक करा. फेसबुकवर बघत असणार लाईक फॉलो नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि तुमच्या किचनमध्ये सुद्धा तुम्ही हे स्टेनलेस स्टीलची भांडी ऍड करा.